नमस्कार, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरपूर प्रोटीन असलेली रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि 1 मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 1 मोठं बारीक चिरून घेतलेलं टमाटर, अर्धी वाटी ओला वाटाणा, अर्धी वाटी ढोबळी मिरची। तर ह्याला छान ते तेलावरती मऊ होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ, चवीपुरतं लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर। तर ह्याला पण छानपैकी परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिरी पावडर टाकलेली आहे। तर मिरी पावडरमुळे याला खूप छान चव येते। आणि आता याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे। तर आता याला चांगलं मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून याला छान उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर इथे 150 ग्राम मी ओट्स घेतलेले आहेत आणि भांड्याचं प्रमाण म्हटलं तर मी इथे 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर 1 वाटी ओट्ससाठी इथे 2 वाटी पाण्याचं प्रमाण बरोबर होतं, म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये हे ओट्स छानपैकी शिजले जातात। तर आता पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी ओट्स टाकून याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण याला 5 ते 7 मिनटामध्येच आपले हे ओट्स शिजून तयार होतात। तर आता तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि ओट्स आपले छानपैकी शिजलेले आहेत। तर आता याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि एकदम भरपूर प्रोटीन असलेलं आणि ह्याला तुम्ही पटकनी होणारा तुम्ही याला ओट्स मसाला म्हणू शकता किंवा ओट्सचा उपमा म्हणू शकता। तर आपला गरमागरम खाण्यासाठी हा तयार आहे। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।